रोजच नाश्ता बनवायचा, पण काय बनवायचं सुचत नाही आहे. चला तर मग मी तुमच्यासाठी असेच एक रेसिपी घेऊन आलेली आहे, जी की टेस्टी आहे, हेल्दी आहे आणि मेन म्हणजे की ऑइली नाही आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. रवा बारीक घेतलेला आहे आणि रवा बारीकच घ्यायचा. जाड रव्याने रेसिपी आपली छान होणार नाही. आणि जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो थोडासा मिक्सरमधून ग्राइंड करून घ्या. नंतर त्याच वाटीने मी 1 वाटी दही आणि 1.5 वाटी पाणी घेतलेले आहे. मेजरमेंट मोजूनच घ्यायचं आणि मेजरमेंटसाठी एकच वाटी ठेवायची, म्हणजे मेजरमेंट व्यवस्थित होतं. त्यानंतर मी चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे त्यामध्ये आणि आपण ते छान मिक्स करूया बॅटर. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. बॅटर आपण छान प्रकारे मिक्स करायचं आहे. त्यामध्ये एकही गाठ राहता कामा नये, कारण गाठ जर राहिली तर त्यामध्ये ते कच्चं राहील. छान प्रकारे बॅटर अशा पद्धतीने आपण ते बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. आणि बॅटर नीट रेडी झालं की आपण त्याला 10 मिनटं रेस्ट देऊया. रेस्ट दिल्यावर बघा तुम्ही बॅटर किती छान प्रकारे फुललेलं आहे. त्यामध्ये आपण नंतर चिमूटभर सोडा घालूया. सोडा घातल्यावर त्यामध्ये 1 चमचा मी पाणी घातलेलं आहे, कारण सोड्यावर 1 चमचा पाणी घातलं की सोडा छान प्रकारे ॲक्टिवेट होतो. मग तुम्ही सोडा केकमध्ये जरी घातला किंवा ढोकळ्यात घातला, इडलीमध्ये घातला तर त्यावर 1 चमचा पाणी नक्कीच टाका. त्यामुळे सोडा छान प्रकारे ॲक्टिवेट होतो. इथे मी डोसाचा पॅन तापवायला ठेवलेला आहे आणि त्यावर थोडंसं ऑइल टाकलेलं आहे आणि त्यावर अशा पद्धतीने आपण छोटे छोटे कटलेट टाकायचे आहे. कटलेट टाकताना दोन्ही कटलेटमध्ये थोडं अंतर ठेवायचं आहे, कारण जर आपण थोडं अंतर नाही ठेवलं तर आपले कटलेट चिटकू शकतात एकमेकांना. आणि जितके बसतील तितके कटलेट आपण तव्यावर टाकून घ्यायचे आहे. माझे एका वेळेस 9 कटलेट बसलेले आहेत. आणि कटलेट खूप जाडही नाही टाकायचे, खूप पातळही नाही टाकायचे, मीडियम साईजचेच टाकायचे आहेत. आणि जोपर्यंत एका साईडने तो व्यवस्थित भाजत नाही तोपर्यंत दुसरी साईड बदलायची नाही आहे. असे गोल्डन कलरचे छान भाजले की मग साईड बदलून घ्यायची. इकडे मी एक पॅन तापवायला ठेवलेला आहे, त्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे आणि ऑइल छान सगळीकडं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं जिरं नाही, आधी थोडीशी मोहरी घालूया. नंतर मोहरी छान तडतडली की त्यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहे. थोडेसे हिरव्या मिरचीचे तुकडे मी आधीच केलेले होते, ते सुद्धा यामध्ये थोडेसे घालत आहे. आणि थोडासा कढीपत्त्याने टेस्ट छान येते आणि हिरवी मिरचीने थोडेसा आपलं कटलेटला तिखटपणा येईल. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळदी घातलेली आहे. हळदी ते छान मिक्स झाली की त्यामध्ये आपण कटलेट सोडायचे आहे आणि व्यवस्थित खालीवर करून व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे आहे. रेसिपी सोपी आहे पण टेस्टी आहे आणि हेल्दीसुद्धा खूप आहे आणि मुलांनाही फार प्रचंड आवडते. त्यामध्ये आपण ते छान रोस्ट केले कटलेट की त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चवीला. आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने आपले कटलेट तयार झालेले आहे. आमच्या इथे तर फार आवडले. तुमच्या इथे आवडले कमेंट